सत्यनारायण महाराज यांच्या पाठीमागा जरीवाडी
आमचे नामधारक उत्तम महाराज उकळीकर, आमचं लाडकं नाव आम्ही त्यांना अण्णा म्हणत. अण्णांच्या पुण्यतिथी निमित्तानं कीर्तनाची सेवा आहे. अण्णांनी आपला जो पंचतत्वाचा देह आहे, साधारण माणसाला अण्णांची पुण्यतिथी आज आहे असं कळावं म्हणून नारद जयंतीच्या दिवशी अण्णांनी आपलं पंचतत्वाचं शरीर पंचतत्वामध्ये मिश्रित केलं. म्हणून अण्णांच्या पुण्यतिथी निमित्तानं कीर्तनाची सेवा आहे. कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग सकल संत गाथ्यामधला निळोपारायाचा अभंग आहे. माझ्या आजोबाकडे फार जुनी प्रत एक सकळ संत गाथेची आहे. त्याची पानं आता वेगळे वेगळे होऊ लागलेले आहेत. मग आता गाथा ज्या वेळेला शुद्धीकरण पुढे 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 होत गेलं, मग काही अभंग मोबाईलला तुकोबारायची येत नाहीत, नामदेव महाराजांची येत नाहीत, एकनाथ महाराजांची येत नाही. तसे निळोपारायची काही अभंग सकल संत गाथ्यामध्ये सापडतात. बरेचसे अभंग निळोपारायच्या गाथ्यामध्ये सापडतात. पण निळोपारायचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. 3 चरणाचा अभंग आहे. आज कीर्तनाची जी सुयोग संधी जी मला प्राप्त झाली, आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज उखळीकर, विश्वंभर महाराज उखळीकर, दीनानाथ महाराज उखळीकर आणि एकूण सर्व शिष्य मंडळी उखळीकर पड या सर्वांच्या एक विचाराने हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर विठ्ठल महाराज उखळीकर या बाळाकडून माझ्याकडे आलेली ही कीर्तनाची आमंत्रण सेवा आहे. टायमिंग मध्ये थोडासा सुरुवात करण्याकरता आपल्याला वेळ झाला. 12 ते 2 आपण कीर्तनाची मर्यादा ठेवलेली आहे. 10-5 मिनिट मागे पुढे थोडंफार होईल, पण जास्त मागे पुढे होणार नाही. वेळेमध्ये कीर्तन सुटल्या जाईल. वेळेमध्ये प्रत्येकाला आपापल्या कार्याला जाता येईल. वेळेमध्ये सर्व कार्य होतील. कीर्तना करता लागणारी जी सामग्री आहे, पूर्ण उखळीकर फळातील सर्व गायक, वादक, टाळकरी, वारकरी सर्व मंडळी आहे. आणि श्रवण करणारी मंडळी देखील सर्व शिष्यगण, सोपान काकाची भक्त मंडळी, माझ्या अण्णांची आम्ही सर्व गुरुबंधू भक्ती मंडळी, एकूण सर्वजण आपण आज या कार्याकरता या ठिकाणी आलो की अण्णांचं पुण्यस्मरण आहे म्हणून आलो. आपण जर संतांच्या पुण्यस्मरणाकरता उपस्थित राहिलो आणि उपस्थित राहून आपण जर आपल्या वाणीनं संतांचं नामस्मरण जर केलं, तर पापी जरी माणूस असेल तर तो पुण्यवंत होतो. असं तुकाराम महाराज आपल्या गाथ्यामध्ये एका अभंगातल्या एका चरणामध्ये लिहून ठेवतात. व्हायचंय का बाबा तुम्हाला पुण्यवंत? पुण्यवंत व्हायचं असेल तर अशा संताचं नाव घ्या, अशा सज्जनाचं नाव घ्या, अशा वारकऱ्याचं नाव घ्या, अशा महात्म्याचं नाव घ्या. अशा महात्म्याचं जर तुम्ही पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे,
अधिकार नामधारकाचा या अधिकाराप्रमाणे इतराचा अधिकार नाही। नुसतं जर संताचा आपण नामाचा उच्चार जर केला, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाचे नावे। आता सज्जन कोणाला म्हणायचं आणि दुर्जन कोणाला म्हणायचं? देवाचं भजन करतो, देवाची पूजा करतो, देवावर नाव आहे, देवाच्या नामावर निष्ठा आहे, देवा वाचून इतर दुसरं काही मानत नाही, देवाजवळ राहतो, याचं नाव सज्जन आहे। देवापासून दूर राहतो, देवाची पूजा नाही, अतिथीचं पूजा नाही, अतिथीचा आदर नाही, मुखात देवाचं नामस्मरण नाही, याला दुर्जन म्हणत जावं। आणि दुर्जन कसाही जरी असला तरी सज्जन माणसाजवळ जर आला तर सज्जन संत महात्मे दुर्जनाला सज्जन बनवल्याशिवाय राहत नाही। एवढं सामर्थ्य त्या सज्जन व्यक्तीमध्ये आहे। मग सज्जन जर तुम्हाला व्हायचं असेल, पुण्यवंत व्हायचा असेल, पाप मुक्त व्हायचा असेल, दोष मुक्त व्हायचा असेल, तर या तिन्ही कारणाकरता तुम्हाला संताचं नाव घ्यावं लागेल। संताच्या नावामध्ये तुमच्याकडे पापही राहणार नाही। तुका तीर्थाला तुमचं पाप घालवण्याची ताकद तीर्थामध्ये नाही। तुका म्हणे पापे न जाती तीर्थाचे पापे। तीर्थाकडून तुमचं पाप जाणार नाही, पण संताचं जर नाव घेतलं, संताजवळ जर आला तर तुमच्याकडे पाप दोष कोणताच तुमच्याकडे काही राहणार नाही। ते संताचं नाव घेतल्याबरोबर पळून जातात। तुका म्हणे पापे जाती संताची या जपे। आता जगामध्ये संत पुष्कळ सांगितले, कोणत्या संताचं नाव घेतल्यानंतर पाप जातं त्याला या शब्द वापरला। तुका म्हणे पापे जाती मान्य, संताचा जप केल्यानंतर पाप जाईल मान्य, पण या संताचा जप केल्याशिवाय तुमचं पाप जाणार नाही। या संताची या जपे। या संताच्या म्हणजे कोणत्या संताच्या? नेनती काही टाक
की कळत असतं माणसाला. आणि मला माझ्या विठ्ठल बाबा चौधरी यांनी दुसरं काही सांगितलं नाही. त्यांनी मला फक्त एवढंच सांगितलं, आळंदीला असताना तू बोलतो ते लोकांना कळल अशा भाषेमध्ये बोलत जा, तेव्हा तुझ्या कीर्तनाचा उपयोग लोकांना होत जाईल. तू केवढाही जरी पंडित असला, शास्त्री असला, तुझे शब्द जर ऐकणाऱ्या माणसाला कळाले नाही तर तुझ्या कीर्तनाचा उपयोग होणार नाही. देवाला देखील हे आवडत नाही. म्हणतात हो का पंडित शहाणा, शहाणा असल, पंडित असल, मोठा असेल, हे देवाला आवडत नाही. नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित. म्हणून या संताची जपे जाती पापे, जाती पापे या संताची जपे. नेनती काही टाना टोना या संताची जपे, जाती पापे. नामस्मरणा वाचुनी या संताची जपे, जाती पापे या संताची जपे. या संताचा जर जप केला तर तुम्ही नामस्मरण या संताचं केल्यामुळं तुमचं पाप राहत नाही. म्हणजे हे कशामुळे राहत नाही? या संताजवळ असं काय? तुकाराम महाराज म्हणजे असं काय? अरे पाप घालवण्याचं, पाप समाप्त करण्याचं जे औषध आहे, त्या औषधाचा नित्य वापर हे संत महात्मे करतात. नित्य सेवन या औषधाचं करतात आणि स्वतः सेवन करून तुमचं पाप घालवण्याकरता तुम्हाला देखील देतात, पण तुम्ही घेत नाही. त्याला ते काय करते? या रे हो ना त्याचा मला अनुभव आहे म्हणून तुम्हाला सांगायलो. घ्याले हो नका रान भरे घ्या. तुम्हाला पाप मुक्त व्हायचं असेल तर घ्या. हे पाप राहू देत नाही. पापाला समून नाश करण्याचं काम करतय देवाचं नाम. एक अभंग तुकोबाराच्या गाथ्यामध्ये तुकोबारा सांगतात, मुळापासून उपटून काढण्याचं काम करतय पाप. मुळापासून उपटून काढायचं काम करतय ते देवाचं नाम काम करतय. कसही किती त्या पापाची मुळी खोल गेलेली असू द्या, तुम्ही जर देवाचं नाम घेतलं तर ती मुळासह उपटून काढून फेकून देण्याचं काम करतय देवाचं नाम. देवाचं नाम हो, मुळापासून उपटून काढण्याचं काम करतोय देवाचं नाम. आता मुळासह पाप केल्यानंतर पुन्हा पुढे तुझ्याकडे पाप राहणार आहे. म्हणून तू दुसरं काही करू नको. पाप तुला घालायचं का? मग पाप घालायचं असेल तर तू त्या देवाचं नामस्मरण कर.
करी पापा निर्मूळ. मुळात आणण्याचं काम करतोय देवाचं नाम जे आहे. मग त्याला विचारलं कोणत्या देवाचं नाम आहे. महाराज म्हणले देव एकच आहे, नाम अनेक आहे. बहु आहे करुणावंत अनंत आहे नाम ज्या. कोणतंही नामस्मरण कर. हरिपाठामध्ये एका अभंगातल्या एका चरणामध्ये उत्तर दिलं ज्ञानोबारायानं. राम कृष्ण नाम सर्व दोषा हरण जड जीवा तारण हरी एक. मग घ्या रे होऊन कारण बरी. समूळ पापाचा नायनाट करतोय देवाचं नामस्मरण. हे अनुभव सांगितला तुकोबारायानं सर्व भक्त मंडळाला. तुम्ही घेऊन तर बघा म्हणजे तुमचं नामस्मरण नाही, नाम घेतल्यानंतर तुमचं पाप गेलं नाही तर आम्हाला विचार. बरं कोणाचं गेलंय का मला. गेलेल्याची देखील यादी दाखल केली. ब्रह्महत्या राशी पातके अपार वाल्मिक किंकर वंदे केला. महापापी अजामेळ होई तारिला चांडाळ. तुका म्हणे महापातकी पतित होती जीवन मुक्त हेळा मात्रे. मग घ्या रे हो नकारान बरी. महापातकी पतित होती जीवन मुक्त हेळा मात्रे. एवढं सामर्थ्य त्या देवाच्या नामाचे. आणि देवाचं नाव सोपं आहे. याच्या एवढं सोपं जगामध्ये दुसरं काहीही नाही. करी पापा निर्मूळ. हा त्याचा उत्तरार्थ आपण घेतला होता अगोदर म्हणून ते तपोवर्ध ठेवला होता. विठाला याच्या एवढं सोपं दुसरं काही नाही. काही लोक म्हणले तसं काय बोलतात. तुकोबाराय म्हणले विश्वास नाही का तुम्हाला. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पाहावे पुराणे विचारोनी. सोपे हे साधन लाभले संकीर्तन साधन पै सोपे. जळतील पापे जन्मांतरीचे हरी उच्चारणी अनंत पापरासी. जातील लयासी क्षण मात्रे सोपे साधन लाभ येतो घरात. उच्चारुनी पायी उच्चारित करून बघणं आमचं सांगणं काम आहे आणि तुझं उच्चार करण्याचं काम आहे. उच्चार करून बघ. जर तुझं पाप केलं नाही तर माझ्याकडे परत ये. मला त्याचा अनुभव आहे. ज्यानं नामाचा उच्चार केला ते महापातकी असून देखील ते पातकापासून दूर गेले आणि पवित्र होऊन देवाच्या जवळ आले. काय काय पवित्र होतं देवाच्या नामाने. ज्ञानोबाराय म्हणतात पहिल्यांदा देवाच्या नामानं तुमचा देह पवित्र होईल. पण देह पवित्र होण्याकरता तुम्हाला हरिपाठ नित्य करावा लागेल. सकाळ संध्याकाळ वारकऱ्याची संध्या आहे. जशी ब्राह्मणाची संध्या 3 वेळेला आहे तसं वारकऱ्याची संध्या म्हणजे हरिपाठ कमीत कमी 2 वेळेला. विठाला जर तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही हरिपाठ 2 वेळेला केला तर पवित्रची होय.
पवित्रची होय देह त्याचा, कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. मग नाव सांगितलं नाही, कोणाचं नाव सांगितलं असतं तर भांडण झाले असते. म्हणून त्याचा म्हणजे जो देवाच्या नामाचा उच्चार करतो त्याचा देह पवित्र होतो. म्हणून महाराज ज्ञानोबाराय म्हणतात पवित्रची होय देह त्याचा. दुसरा एक मध्ये कुठला म्हणले देह कुठं पवित्र होत असतो का? विटाळाचा देह विटाळी जन्माला, शुद्ध कैसा झाला सांगा मज. ज्ञानोबाराय म्हणतात सांगायला ना तुला पवित्रची होय देह त्याचा. तुकोबाराय म्हणले थांबा थांबा, तुमच्या सांगण्यानं त्याला जमत नाही, त्याला मी सांगतो. पवित्र तो देह त्याचा होय पवित्र देह, पवित्रची होय देह त्याचा. देह पवित्र होईल याच्यात नाही. वाणी पुण्यवंत पण जो देयाच्युत सर्व काळ. विठळाचा देह विठळामध्ये पवित्र झाला कसा काय? तुकोबाराय म्हणजे मी सांगतो कशामुळे पवित्र झाला ते तुमच्या सांगण्यानं नाही केला. काही वेळेला काही माणसाला काही सांगितल्याला काही माणसानं सांगितल्याला बजेट बसत नाही. त्याला त्याच्यापेक्षा दुप्पट माणूस सांगणारा त्याच्या पद्धतीने लागतो तेव्हा त्याला ते कळत असलं. महाराज म्हणजे या 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 तुला वाटायला ना हा देह कशाने पवित्र झाला? आम्ही 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 सर्वजण आम्ही या कीर्तन आपण फक्त त्याच्या नादाला लागायचं नाही. मग ते जे अंगावर पडले आपण त्या अंगावर पडल्यावर आपल्यात त्याच्यात काय फरक राहिला? म्हणून ज्या अंगावर पडते त्या अंगावर लेकरू काम ऐकतच नाही. ते म्हणलं आई तू 10 रुपये दिले ना, याच्यातले 5 रुपये खर्चीन आणि 5 रुपयाच्या मिरच्या आणि आईनं होच म्हणायला पाहिजे तेव्हा ती मिरच्या घेऊन येते तेव्हा पाहिजे होते. आणि ती जर म्हणजे 5 रुपये देत नाही, 5 रुपयाच्या मिरच्या बी आणत नाही, 10 रुपये खर्चून आल्याशिवाय राहत नाही. तसं याच्या विरोधात गेलं की महाराजांची वाट लावल्याशिवाय राहत नाही. विठाला म्हणून सुनानं सासूच्या विरोधात जाऊ नये, विद्यार्थ्यांना गुरुजीच्या विरोधात जाऊ नये, केवढाही पंडित महाराज असेल ना गायक वादकाच्या विरोधात जाऊ नये, आणि बायकोना नवऱ्याच्या विरोधात जाऊ नये. बायको जर नवऱ्याच्या विरोधात गेली याला काय मागाने पुढे
याला काही घेणं नाही, तिकडून दुसरी करून येते ते. म्हणून असं त्याच्यामध्ये प्रपंच त्याच्या सोबत करायचा. विद्यार्थ्यानं गुरुजीच्या विरोधात जाऊ नये. विद्यार्थी गुरुजीच्या विरोधात गेला, मिरट मध्ये पास होणारा असला तरी नापास होते गुरुजीच्या विरोधात गेल्यामुळे. आणि सून सासूच्या विरोधात गेली, तिची फारकती झाली म्हणून समजा विठाला. महाराज कोणताही असो, गायक वादकाच्या विरोधात गेला की तो तालुक्यातून नाही, जिल्ह्यातून नाही, त्याला महाराष्ट्रातूनच उठते. कारण तारखी घेणे याच्याच हातात आहे. एखाद्या गावचे लोक म्हणले खाऊ त्याची तारीख घ्या, त्याची तारीख घ्यायची असं तर आम्ही चौघं गायक येणार नाही. विठाला बाकीची काही कमिटी म्हणते बाबा मग आता एक महाराजांमुळे चौघ जण येत नसले तर सप्ताह बंद पडल ना आपला. मग त्याच्यावरूनच काय बंद पडलं, झाला नाही महाराज. म्हणून महाराजांना विरोधात जाऊच नाही. तुम्ही एकच करत राहा महाराजांना कोणते, तुम्ही आम्ही केली मेळी गदारोळी आनंदे नोय हा एकट्याचा खेळ मनवणे मेळ मेळविला. आता तुम्ही बसले बसले मी त्याला असं करीत होते. मी म्हणलं नसलेली पुढ्या हातावर कशाला घेत असेल मग हो ना. आता कीर्तन मी करायलो, मग ते म्हणले कीर्तन तर हे करायला मग याला कोण नाही दम निघायचा. मग नसलेलं लागू बाई लागून साता घरी लागू. म्हणून मी म्हणलं तुम्हाला हात खाली घ्या, तुम्ही पैसे म्हणजे तुम्हाला हात खाली घ्या. मग त्याच्यात गोष्ट लक्षात आली, अरे गड्या अगोदर क्रीम लावावं लागते, नंतर पावडर लावावं लागते. मग ते बरोबर केलं. विठाला महाराज म्हणले आम्ही शुद्ध झालो मान्य, पण कशाला शुद्ध झालो, या कीर्तनानं शुद्ध झालो. या कीर्तनानं शुद्ध झालं. कीर्तन काय करतंय, कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे ते नामच नाही पापाचे ऐसे केले आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. बाबा बघा आम्हाला शुद्ध व्हायचं, आम्ही काय करू म्हणजे तुम्ही काहीच करू नका, करावे कीर्तन. जर तुम्ही देवाचं नामस्मरण केलं तर त्या पांडवाच्या कुळाला केवढा दोष होता बघा. कागाची विष्टे जन्म पिंपणासे पांडव कुळासे पाहता दोष. पण पांडवाने काहीच केलं नाही. पाहते पांडवा खंडवनवास परित्या देवासी आठविती. प्रल्हादाने काय केलं, प्रल्हादासी पिता करीतो जाचली परी स्मरे मनी नारायण. येईन फक्त त्या देवाचं नामस्मरण केलं, कुळाचा दोष तर नष्ट झाला, पण पुन्हा कुळाला त्यांच्या बट्टा लागला नाही. परंपरा त्या
परंपरा त्याचे कुळशुद्ध जो दे अच्युत सर्व काळ परंपरा त्याचे कुळशुद्ध जो देवाचं नामस्मरण करतो त्याचं कुळ परंपरागत शुद्ध राहतं. एवढी ताकद त्या देवाच्या नामामध्ये बाकीचं करायची काय गरज आहे. म्हणून तर तुका पारायणात आम्ही काहीच करणार नाही. आम्ही नामाचे धारको, आम्ही नामाचे धारको, नामाचे एक धरिला चित्ती आम्ही कुमाईचा पती. मग आम्हाला बाकीचं काही घेणं नाही. आम्ही नामाचे धारक असल्यामुळं देवावर आमचा भाव आहे, देवाच्या नामावर आमची निष्ठा आहे. आम्ही याचं नामस्मरण करून दुसरं कोणाचं नाव घेणार नाही. आणि जर आमच्या मागीनं दुसरं कोणाचं नाव घेतलं तर आम्हाला ब्रह्महत्येचं पातक लागतं. म्हणून आम्ही इतराचं नाम घेणार नाही. आणि काही काम
घरात भरपूर आहे, पुन्हा रिकामा टेम्पो याची काय गरज आहे? पण माणसाची हाव आशा ही संपत नाही. महाराज म्हणतात आम्हाला त्याचं काही घेतलेलं नाही. तेने पुरे माझे काम. मग त्याच्यामुळे माझं काम सर्व सिद्धीला जातंय, पूर्ण होतंय, तर मला काय करायची गरज आहे? मला काही लागत नाही. अनेकाचे काम नाही आता. मग तुकोबारायाने यास्त श्रद्धेवर, यास्त निष्ठेवर, यास्त भावनेवर, यास्त त्या भावावर 13 दिवस राहिलेला जगत उद्धाराकरता केलेला गाथा 13 दिवस पाण्यामध्ये राहिला, पण जशाला तसा वर काढला. हा कशाचा महिमा आहे हे आम्हालाच पहिलं नामधारा. Amen.
चपाती भाजण्याकरता वेळ लागत असतो. बऱ्याचशा लोकांना वाटलं महाराज पुढे बोलायला काय व्हायला, कारण बसलेल्या लोकांना अभंग नवीन आहे ना. बसलेल्या लोकांना जर अभंग पाठ असला तर त्याला कळतं बाबा आता पहिल्या चरणात आले, आता दुसऱ्या चरणात येते, तिसऱ्या चरणात येते, आणि चौथ्या चरणात येते आणि मोकळ होते. अभंग पाठ असल्यावर कळते. आता काही लोकांना अभंग पाठ नाही, कुठं बोलायला रे मलाच माहित नाही म्हणजे सोडीन कावा, आता जवळ सोडीन तवा आपल्याला पाठच नाही. दुसऱ्या चरणात आपण आलो तर अभंग 3 चरणाचा आहे. महाराज सांगतात आमच्या कुळामध्ये असे संत, आमुचे कुळी आईचे संत. आता आईचे संत म्हणजे कैसे संत, म्हणजे संत जगात खूप आहेत. पोटासाठी संत, आपल्याला बोलायचाही नाही, घ्यायचा नाही. पण पोटासाठी संत झाले कलित बहुत. मग हे संत जगामध्ये खूप आहेत, पण संत ओळखण्याकरता थोडा अवघड आहे. दिसायला दोन्ही सारखे दिसतात. जे ओरिजिनल संत आहेत ती या संतासारखेच दिसायला दिसतात, पण त्याच्यातून ओळख करणारा मात्र पारखी गरजेचा लागतो. संत नवती जगा संतन होती जगा माणसाच्या सारखी. माणसासारखे संत दिसतात. संतांमध्ये माणसामध्ये फरक नाही. म्हणून समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणून लिंगा. अरे संतन होती जगा माणसाच्या सारखी, म्हणून आमचे कुळी आईचे संत. आपल्या परळी तालुक्यामध्ये एक गाव असं पवित्र ठिकाण आहे की संताची खाण आहे, संताची खाण. म्हणून आपल्या या पवित्र कुळामध्ये त्याला थोडं अंतर ठेवा, त्याला थोडंसं अंतर ठेवा, एक अर्ध्या इंचाचं. मग या पवित्र गावामध्ये, पवित्र उखळीमध्ये ही एक संताची खान आहे. धन्य ते आरण रत्नाची ते कान, जन्मला निधान सावता तो. मग या उखळीमध्ये सोपान काका महाराज, या उखळीमध्ये पंढरनाथ महाराज, या उखळीमध्ये ज्यांच्यामुळे मी कीर्तनकार झालो ते अण्णा म्हणजे उत्तम महाराज उखळीकर, हे पवित्र संत या पवित्र गावाच्या भूमीमध्ये जन्माला आले. विठाला पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. मग यांना हे अवतार घेण्याकरता यांचं एकमेव कारण आहे. एकनाथ महाराजांच्या संत वाङ्मयामध्ये
वाचण्यातून आपल्याकडून गेलेले पवित्र ते कुळ धन्य त्याची माय हरिमुखे गाय नित्य नेमे सतत देवाचं नामस्मरण मुखामध्ये राहत याचं कारण आहे त्यांची आई धन्य कोण पवित्र आहे विठाला विठाला सुशिलो मात्र पुण्येन पितृपुण्येन चातुर्यता उदारोष पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता म्हणून आमचे कुळी आईचे संत आमच्या कुळामध्ये असे संत आले पण संत जिवंत असताना माणसाला कळाले पाहिजे पोराला बाप जिवंत असताना कळाला पाहिजे शिष्याला गुरु जिवंत असताना कळाला पाहिजे बाईला नवरा जिवंत असताना कळाला पाहिजे आणि गड्याला मालक जिवंत असताना कळाला पाहिजे विठाला एकदा तू देह निघून गेल्यावर गेले मग नाही आता पुढती चिंता वाटते म्हणून जोपर्यंत आहेत हयात तोपर्यंत आपण त्याची ओळखी करा जर ओळख झाली नाही तर आपल्या हातातून गेले तर पुन्हा ओळख होणं कठीण आहे आता मागुता येईल फेरा येतो न घडे रे नगरा मने तुकया बंधू भाव धरा ओळखी नाही तरी जाल अघोरागा जर तुम्हाला आता ओळख झाली नाही तर पुन्हा कधी ओळख होणार आहे व्यवहाराचा व्यवहार बाजूला ठेवा आणि परमार्थाच्या नाताने बापाला ओळखा विठाला प्रत्येकाच्या लेकरा करता एक काम म्हणलाय प्रत्येकाच्या बापानं प्रत्येकाच्या लेकरा करता काय केलंय आणि या उत्तम बाबांनी शिष्या करता आणि आपल्या लेकरा करता काय केलं नाही प्रत्येकाचा बाप आपल्या लेकरा करता काय करत नाही काय करतो म्हणाल तर तो बाप गरीब तरी असला तर दुसऱ्याची कामाला राहतो कामाला राहून त्या लेकराला डॉक्टर इंजिनियर करतो आणि तेच लेकरून त्या बापाला भाकर देत नाही म्हणून थोडासा विचार करून मुलाने वागलं पाहिजे आणि बाप हात असताना ओळखला पाहिजे विठाला बाप करे जोडी आपुली गोवंडी वाळवण्या आणि जेवढं काही 10 रुपये कमवलेले असतील तेवढा बाप त्या म्हातारपणामध्ये लेकराच्या हातामध्ये देऊन टाकतो बाळा तिथून पुढे तुला 10-11 कसे करता येत तसे केला विरासीचा Oh
मुलगा एकाएकी केला मिराशीचा धनी. आणि तीच आता वडिलाची परंपरा पुढे चालवण्याकरता माझे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तीपरायण विठ्ठल बाबा उकळीकर, विश्वंभर बाबा उकळीकर, दीनानाथ बाबा उकळीकर यांनी देखील आपल्या लेकरांना तेच संस्कार लावून विठ्ठल बाबांनी ज्ञानेश्वरांना कीर्तनकार भागवतकार बनवलं, विश्वंभर महाराजांनी मृदंगाचार्य बनवले, दीनानाथ बाबांनी या संस्कृतीमध्ये ठेवले. कारण हे आमच्या वडिलाच आहे. आणि 1-2 दिवसाचं नाही, वंश परंपरा दासमी अंकिता तुका मुकलिता लाज कोणा. उत्तम बाबांनी काय केले म्हणण्यापेक्षा एक माझ्या जीवनातलं घडलेला अनुभव तुम्हाला सांगतो. मला का कीर्तन करता येत होतं का? आम्ही सोनार माणसं, किसड्याच्या पलीकडे जात म्हणजे सोनाराची जात. एकादश कळत नाही, द्वादश कळत नाही, मंगळवार कळत नाही, गुरुवार कळत नाही. सगळ्यात जास्त लेकरं सोनाराचे आमच्या पुढे बेरबार मध्ये दिसतात. विठाला पण या शेरूची एक मुलगी कोंढूळ मध्ये दिली होती आणि त्र्यंबकरावच्या भावाला दिली होती. आता ते मोठे झाले आणि मग त्या सुमनताईंना सांगितलं, आमच्या वडिलांना म्हणले, बाबा आमच्याकडे उत्तम महाराज उकळीकर येत असतात सप्ताहाला आणि मग एक दिवस तुमच्या घरी घेऊन जाणं, तुमचंही काही त्यांच्या पायानं, त्यांच्या शब्दानं, त्यांच्या आशीर्वादानं काही भलं झालं तर होईल. मग आमच्या आजोबा म्हणले, काय बाबा का आमच्या लेकरू काय शिकायचं म्हणले. आता आम्ही आतापर्यंत 2 पिढ्यापर्यंत चालवलो, पण आता इथून पुढे नाही म्हणले सगळं बरं होईल. मग आमचे वडील इथं शिरूला आले. शिरूला सप्ताह चालू होता त्यावेळेला उत्तम बाबा तिथं गाताच्या भजनाला होते. मग हे उत्तम बाबा माझ्या वडिलांना माहित नव्हतं, आजोबाला माहित होतं पण वडिलांना माहित नव्हतं. आजोबा गेल्यानंतर वडील इकडे आले. मग आल्यानंतर मग लोकांना विचारलं, म्हणजे उत्तम बाबा उकळीकर हेच आम्ही अण्णा म्हणतो म्हणले, त्यांना हेच आहे. नमस्कार वगैरे केला. म्हणजे या का तुम्ही आमच्या घरी? काय मला घरी नेऊन काय करता म्हणले. वडील म्हणले, वा तुमच्या पायानं आमचं जर काही भलं झालं तर होऊ द्या, एखाद्या वेळेस येऊ द्या. उत्तम बाबा म्हणले, माझ्या पायानं माझंच काही घराचं भलं होईल तर तुमच्या पायाचं काय भलं होईल. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होई त्याचे. वडील म्हणले, माझा विश्वास आहे म्हणले अण्णा, तुम्ही चला म्हणले घरी. संताचे पायी आम्हाला विश्वास सर्व भावेना झालो त्यांचा. मग आंबरवाडीला घेऊन आले उत्तम बाबाला आमचे वडील. आणि आल्यानंतर मी नेमका शाळेमध्ये आलो होतो. दुसरीला 9 वर्षे नापास, दुसऱ्या वर्गामध्ये 9 वर्षे नापास. मग हे पुढे जाऊन कीर्तनकार व्हावं म्हणून आणलं नाही आमच्या वडिलांना. याच्यावर आशीर्वाद व्हावा आणि हे कमीत कमी 3रीला बसवा म्हणून मला उत्तम बाबाला तिथं आणलं. आणल्यानंतर मग शाळेतून आलो. आल्यानंतर आमचे वडील म्हणले, हेच आमचा मुलगा आहे म्हणले, मोठा मुलगा आहे, 2 मुलं आहेत म्हणले. मला याचं नाव अंबादास आहे, त्याचं नाव तुकाराम आहे. म्हणजे आईने ठेवलेलं. माझं अंबादास नाव का ठेवलं तर आश्विन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी माझा जन्म झाला म्हणून घटस्थापना झाली अंबाबाई म्हणून अंबादास, म्हणून ते अंबादास नाव ठेवलं. जय जगदंबे पूर्ण कदंबे देह तुला अर्पिला, देह तुला अर्पिला तुझम्या पूर्वला बांधा. आणि मग दर्शन वगैरे आमचे वडील म्हणले, घ्या मला दर्शन. लहान होतो, माझं 5-7 वर्षाचं वय असेल त्यावेळेला, 7-8 वर्षे. म्हणजे अरे अंबादास मला नंतर दर्शन घे. मग त्यावेळेला काय गरिबी परिस्थिती असायची. आमच्या आईने आपली ज्वारी मागून आणली, त्याच्या भाकरी केल्या, वरण केलं, उत्तम बाबाला जेव घातलं. मग म्हणले मला जावं लागते. मग शेलगाव पाठीमध्ये सातून येऊन आष्टीकडे येणारा रोड होता, इकडे येणारी गाडी नव्हती परळीला. आणि मग त्या आष्टीवरून मग इकडं पाथरेला यायचं, पाथरीवरून मग परळीला यायचं. आणि मग अशी व्यवस्था त्यांची. मग अण्णा म्हणले, बाबूराव मला नेऊन घाला. माझ्या वडिलांचं नाव बाबूराव. मला नेऊन घाला म्हणले, मला जावं लागेल म्हणले. आता ते सगळा सप्ताह माझ्यावर अवलंबून असतो म्हणले. आणि मी जर नसलो तर गाठ्याचं भजन करतात पोरं म्हणले, पण मला समाधान होत नाही. मला भजन झाल्याशिवाय जेवण देखील गोड लागत नाही. विठाला नाही विचारलं, पण आई समोर आली. आईने समोर आल्यानंतर अण्णा नाव आईने ऐकलं होतं. म्हणजे आई आमच्या अण्णाला म्हणले, अण्णा या पोराचं कसं होईल.
म्हणली याचं जसं होईल याच्यासारखं कोणाचंच होणार नाही. अण्णा काय म्हणले, याचं जसं होईल याच्यासारखं दुसरं कोणाचं याच्यासारखं होईल असं मला सांगता येणार नाही, पण याच्यासारखं कोणाचं होणार नाही. आता आईला काही कळलं नाही, आई बसली रडत. मग त्याला वाटतं हे तुमच्या 9 वर्ष नापास झालं, हे अजूनही त्याच वर्गात राहतं काही. पण पुढे सर मग आमच्या अण्णा म्हणले, हो याला तुम्ही आळंदीला नेऊन टाका, याला आता गावात ठेवू नका, हे शिकत नाही आणि नाही शिकलं तर उपद्रव दुसरा करून देवी. विठाला खायला प्यायला काही नसायचं. एक वाटी दिली ती आमच्या आईनं, काशाची वाटी होती पहिली आमच्या घरात, ती वाटी दिली. ती वाटी आपलं आलेलं काही मधुगिरीचं वरण भात काय असं त्याच्यामध्ये घ्यायचं. संध्याकाळी आलेल्या भाकरी त्याच्यामध्ये अर्धी भाकरी ठेवायची, अर्धी खाऊन घ्यायची. उपासमार झाली माझी आळंदीला खूप. त्यावेळेला पोरं जास्त होते, मधुगिरी कमी मिळत होती. आणि मग मी ती अर्धी भाकर संध्याकाळी आपल्याला भूक लागते म्हणून ठेवायचो. हरिपाठाला गेले की दुसऱ्या पोट्याने येऊन ती खाऊन टाकायची, म्हणजे मी उपाशी. आणि मग वडिलांना कोण नव्हते काय नव्हते, आणि मग निरोपाई देता येत नव्हता. परत तसं कसं मध्ये राहिलं. 2-4 वर्ष निघून गेले. मग बरं वाटलं. मी म्हणलं गावाकडे जाऊन पराठ्या उठून खाण्यापेक्षा इथं मधुगिरी मागून खाल्लेलं बरं, म्हणजे करून तर खायची गरज नव्हती ना. मग असं करतात 13 वर्षे काढले आणि 14व्या वर्षी पहिलं कीर्तन केलं. आणि मग आमची आई रडू लागली. आमची आई म्हणत होती, अण्णा म्हणले ते खरं झालं. तू का माने त्यांनी भजन केल्यामुळं त्यांना दुसऱ्या माणसाचं चांगलं करता आलं. म्हणून आमचे कुळी आयसे संत. मग आयसे संत म्हणजे यांनी काय केलंय, कोटी कुळ्या उद्धरण, कोटी कुळ्याचं उद्धरण केलं. माझ्यासारखे ताशी किती तयार केले याच्यात नवल नाही. म्हणून मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत वारीक जर वारकाच्या दुकानात गेला तर दाढीचे पैसे घेत नाही. वारीक जर वारकाच्या दुकानात गेला तर दाढीचे पैसे घेत नाही. मग मी अण्णाच्या पुण्यतिथीचे पैसे कसे घेईल का, तर अण्णाला मला एक कीर्तनकार बनवलं. अण्णामुळे आज मी महाराष्ट्र पातळीमध्ये गाजल्या गेलो. केवळ माझ्यावर उपकार. सद्गुरु सारेखा आस्था पाठीराखा, इतराचा देखा कोण करे. तुका म्हणे ती तारिले पतिता, आपुल्या कोटी कुळा सहित पै. आयसे संत जगी क्रिया करून दावी अंगी. म्हणून हे संतांचा महिमा आहे. म्हणून अण्णा कोण होते तर अण्णा नामधारक होते. नामधारकाचाच हा महिमा आहे, इतराचा महिमा नाही. निळोबानंतर नाम आतून काय करतं, निळामणे नाम सार.
देवाचं नाम असं सार आहे. भवसागर तरुण जाण्याकरता दुसरी कोणतीही सांगड तुम्ही टाकली तर भवसागर तरुण जाण्याकरता नामाच्या सांगडीची गरज आहे. म्हणून संत नरारी महाराज त्यांच्या वाङ्मयामध्ये लिहून ठेवतात, तुम्हाला जर भवसागर तरुण जायचा असेल तर निळोबाराय म्हणतात ते करा. सांगड बांधा रे भक्तीची नारायण नामाची. म्हणून भवसागर तरुण जाण्याकरता देवाचं नाम हे सार आहे. सारासार विचार करा उठाउठी नामधरा कंठी विठोबाचे. त्रिगुणासार निर्गुण हे सार सारासार विचार हरिपाठ. मग याच्याशिवाय दुसरं संशेत नाही, साधन नाही. निळोबाराय म्हणतात फक्त देवाचं नामस्मरण भवसागर तरुण नेण्याकरता सार आहे. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा अनुभव. विठाला विठाला विठाला. बंधन राहत नाही. जन्म मरण बंधमुक्त जर व्हायचं असेल तर प्रभूचं नामस्मरण करा. तुकोबारायनं देवाचं नामस्मरण केल्यामुळं तुकोबाराय म्हणतात एका जन्माचं नाही. तुकोबाराय म्हणतात एका जन्माचं नाही, अनंत जन्माचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. मरण माझे मग्न गेले मज केले आपुले मरण पाहिले मी डोळा. तो झाला सोळा अनुपमे. म्हणून मला काही करायची गरज राहिली नाही. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. कशामुळे झालं तर राहुनिया हात पुरवाळीला माता. सांगितली चिंता न करावी माझ्या विठोबाचा कायचा प्रेम भाव. आपणची देव होय गुरु माझे मनीचा जाणून या भाव. तो करे उपाव गुरुराव आवडीचा मंत्र सांगितला सोपा. जे नेवनो हे गुंठा कोठे काही येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. म्हणून उत्तम बाबाकडे लक्ष द्या. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत दे. म्हणून तिन्ही चरणाचं निरूपण माझ्या बालबुद्धीप्रमाणे मी तुमच्याकडे मांडलेलं आहे. जोपर्यंत या माझ्या देहामध्ये चैतन्य आहे तोपर्यंत मी नारद जयंती कुठेही घेणार नाही. कीर्तन माझाच करा असं काही नाही, हे लक्षात ठेवा. सगळ्याला सांगायला त्याच्यामध्ये बांधून घेतलं काय बांधून नाही घेतलं. कीर्तन कोणाही महात्म्याचं होऊ द्या. ज्या महात्म्यामुळे मी कीर्तनकार झालो माझ्या अंगाचं कातडं काढून उत्तम मामा होते अण्णा होते त्यावेळेला त्यांना जोडा सुद्धा असला तरी उपकार भेटत नाही. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेविता पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश करुणे सायास कविते. फक्त 8 ते 10 सकाळी काल्याचं कीर्तन घेतलं होतं. म्हणलं हे कोणाचं जरी कीर्तन असलं अन्नाच्या पुण्यतिथीला तर 12-1च्या पुढे कीर्तन चालू होते. आणि 8 ते 10 किंवा 9 ते 11 जरी कीर्तन घेतलं तर आपण कीर्तनाला येतो. म्हणून मी सकाळचं कीर्तन कुठेही जरी घेतलं तर त्याचा ताण तुम्ही घेऊ नका. नाही तर तुम्ही म्हणता मोठा बोंबाला आणि तिथं तर कीर्तन करून यायला लागला आणि एका दगडात 2 आंबे पडत असते तर तुम्हाला काय करायचं त्याच्यावर. ते करीन इकडे येईल तुम्हाला त्याच्या काय. ज्या माणसाला 2 बायका सांभाळायची ताकद आहे का त्यानं 2 बायका करावं नाही ते एखादं आधीच लागून. म्हणून मला सकाळ कुठलंही सकाळचं कीर्तन करून येईल तुम्हाला त्याचे काय घेतले नाही. पण अन्नाच्या पुण्यतिथीचं कीर्तन मी मरेपर्यंत विसरणार नाही. हे सर्वांनी लक्षात ठेवा. ज्ञानेश्वरा सखाराम महाराज कोंडुळकर.
नाम सार आमोचे